मुलांच्या टिफिनला द्यायला सोपी आणि त्यांना आवडेल आणि खूप सारे कॅल्शियम असलेली रेसिपी. चला तर मग सुरुवात करूयात. रागी थालीपीठला एक बारीक कांदा चिरून घेतला आहे आणि मी ग्राइंड करून घेतले जिरे, बडेशोप, आलं, ओवा, धने पावडर हे सगळं घालून मी एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे. आणि मी दुधी भोपळा यूज करते इथे. सो तुम्हीसुद्धा दुधी भोपळा यूज करून एकदा ही रेसिपी ट्राय करा. खरंच खूप आवडेल. माझ्या मुलाला तरी प्रचंड आवडते, त्यामुळे म्हटलं एकदा ट्राय करून तुम्हीसुद्धा पहा. मस्त खिसून घेतलं त्याला बारीक. तुम्हाला जसं हवं आहे तसं खिसून घ्या. मी जास्त बारीकही खिसलं नाही आहे आणि जास्त जाडही खिसलं नाही आहे. यात तुम्ही बीटरूट, गाजर आणि काकडी ॲड करू शकता. आता आपला छान खिसून झाला आहे. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि मी नाचणीचं पीठ हे जास्त घेतलं आहे. म्हणजेच अर्धी वाटी गहू आणि अर्धी वाटी ज्वारी असेल तर 2 वाटी मी नाचणी वापरली. आणि चवीनुसार मीठ आणि तीळ. तीळ हे फार महत्त्वाचे बरं काय. मग छान मिक्स करून घेतलं. उप्स, मी आता इथे कोथिंबीर विसरली होती. मग छान कोथिंबीर चॉप करून घेतली बारीक अशी आणि ॲड केली त्यात. मग छान जसं पाणी लागेल तसं मी छान मळून घेतलं आहे. आता असं एक मी कापड वापरते पातळ असं, आणि मी तेलाचा वापर न करता पाण्याचा वापर करते. खूप जण तेल लावून करतात, मी पाणी वापरून करते. तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्या जेणेकरून आपली थालीपीठ चिटकणार नाही. मग त्यावर आपण असं हलवारपणे त्याच्यावर लावूयात आणि थोडंसं पाणी लावून ते कापड काढूयात. मग छान दोन्ही बाजूनी परतून घ्या खूप सारं तूप लावून. मग क्रिस्पी होते छान अशी थालीपीठ आपली. मग त्यावर मी थोडंसं पनीर क्रश करून घातलं आहे, जेणेकरून मुलांना वाटतं की चीज घातलं आहे पण ते पनीर आहे. मस्त अशी थालीपीठ रेडी झाली. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा, आवडेलच. आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आणि तुम्ही काय ॲड करता त्यात तेही कमेंट करून सांगा. चलो बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.